नमस्कार मित्रांनो, स्कॉप पोर्टल 2025-26 सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल। पासवर्ड जर आलेला नसेल आपल्याला, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, ऑफलाईन प्रोसेस कोणती करायची आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी पासवर्ड बाबत एक महत्त्वाची माहिती सांगितलेली होती। बऱ्याच जणांचं असं म्हणणं झालं की सर आमच्याकडे सर्वच आहे परंतु पासवर्ड आलेला नाही आहे। तर मित्रांनो, काही शाळा अशा सुद्धा आहे की जिथे ज्यांना ईमेल कोणता आहे आणि संबंधित मुख्याध्यापकाचा मोबाईल कोणता होता हे सुद्धा माहित नव्हतं। त्यासाठी पोर्टलवरती सुविधा देण्यात आलेली होती आणि त्याची अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती। तर आता मित्रांनो, बऱ्याचशा शाळा अशा सुद्धा आहे का ज्यांच्याकडे पासवर्डच नाही, सर्व माहिती आहे, मोबाईल क्रमांक आहे, ईमेल आहे, युडाईस क्रमांक आहे, सर्वच आहे, तरी सुद्धा त्यांना पासवर्ड आलेला नाही। तर या बाबतीमध्ये, या केसमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कोणती ऑफलाईन प्रोसेस करायची आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप पोर्टल 2025-26चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत। पासवर्ड आला नाही, मोबाईल, ईमेल, युडाईस असूनही, तर एक काम करायचं आहे मित्रांनो, आपल्याला तात्कालिक ऑफलाईन प्रोसेस करायची आहे। कोणती प्रोसेस करायची आहे, कोणतं प्रपत्र आपल्याला भरून द्यायचं आहे, कोणती माहिती वरिष्ठ स्तरावर द्यायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, आपल्याकडे शाळेचा युडाईस क्रमांक आहे, संबंधित मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक आहे, ईमेल सुद्धा आहे, सर्व माहिती असूनही जर आपल्याला पासवर्ड आलेला नसेल तर आपल्याला एक ऑफलाईन प्रोसेस करायची आहे। तर एक प्रपत्र आहे मित्रांनो, त्या प्रपत्रामध्ये आपल्याला तात्काळ ही जी माहिती असणार आहे ही वरिष्ठ स्तरावर सादर करायची आहे। तर बघा, आपल्याला मित्रांनो या संदर्भात, या स्कॉप संदर्भात जो पहिला GR आलेला होता 11 तारखेला, 11 मार्चला, त्यामध्ये सर्व माहिती दिलेली होती। आणि आपण ही जी सिरीज लावली आहे स्कॉपची, यामध्ये सुद्धा मी पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती माहिती सांगितलेली होती। तर बघा, मी प्रत्यक्ष तो जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला दाखवणार, भरलेला फॉर्मॅट। कारण मित्रांनो, मी ज्या शाळेवर होतो तिथे सुद्धा तोच प्रॉब्लेम झालेला आहे, तिथे सुद्धा पासवर्डचा प्रॉब्लेम झालेला आहे। तर आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावर म्हणजे आपल्या केंद्र प्रमुखांना हा फॉर्मॅट भरून द्यायचा आहे। केंद्र प्रमुख मित्रांनो, केंद्रातील ज्या ज्या शाळेचा प्रॉब्लेम आहे ते सर्व फॉर्मॅट BO लॉगिनला किंवा BO कार्यालयाला देतील आणि तिथून मित्रांनो ते जिल्हा स्तरावर जातील आणि जिल्हा स्तरावरून संपूर्ण संकलन होऊन ते राज्यावर जाणार आहे मेलद्वारे। आणि तिथून सर्व जे पासवर्ड असणार आहे, ज्या शाळांना मिळालेले नाही ते सर्व रिसेट करून ते मिळणार आहे। तर ही प्रोसेस मित्रांनो अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला करणे आहे। आता काही केसमध्ये मित्रांनो, काही आपल्या बांधवांचे फोन आलेले आहे, मेसेज आलेले आहे की सर आमच्याकडील आमचे जे केंद्रप्रमुख आहे हे या गोष्टीला नाकारत आहे किंवा ते घेत नाही आहे किंवा काही सांगत नाही, तुमचं तुम्हीच बघा असं म्हणत आहे। तर मित्रांनो, स्पष्ट त्या GR मध्ये लिहिलेलं आहे, त्यांना GR वाचायला सांगा किंवा त्यांना वाचायला द्या आणि सांगा की ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे म्हणून। तर बघा, फॉर्मॅट अगोदर आपण जाणून घेऊ। तर आपल्याला जो शाळा स्तरावरून केंद्र प्रमुखांना फॉर्मॅट द्यायचा आहे तो हा आहे। त्यामध्ये बघा, अनुक्रमांक, शाळेचे नाव, जसं आता मी इथे शाळेचं नाव टाकलेलं आहे, माझ्या जुन्या शाळेचं नाव, त्यानंतर शाळेचा युडाईस क्रमांक टाकलेला आहे आणि पूर्वीच्या मुख्याध्यापकाचे नाव, इथे माझं नाव टाकलेलं आहे। कारण मी तिथे अगोदर मुख्याध्यापक होतो मित्रांनो आणि तिथून आता मी दुसऱ्या शाळेवर इकडे आलेलो आहो, परंतु तिथे पासवर्डचा प्रॉब्लेम झालेला आहे। तर बघा, पूर्वीच्या मुख्याध्यापकाचे नाव मी माझं नाव टाकून घेतलं आहे, श्री राजेश मेघराज मेश्राम। त्यानंतर युडाईसमध्ये नोंदवलेला शाळेचा ईमेल, तर माझाच ईमेल मित्रांनो तिथे युडाईसमध्ये आहे, तर तो ईमेल मी इथे टाकून घेतलेला आहे। मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक जो नोंदवलेला होता तो सुद्धा मी माझा टाकून घेतलेला आहे। एवढी माहिती मित्रांनो हे जुन्या मुख्याध्यापकाची म्हणजे माझी आहे इथे। आता तिथे सध्या कार्यरत असणारे जे मुख्याध्यापक आहे त्यांचं नाव इथे येणार आहे, श्री DL बोरकर सर म्हणून आहे। त्यांचा जो ईमेल आहे तो इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो शेवटच्या रकान्यात टाकलेला आहे। आणि हा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो आपल्याला केंद्र प्रमुखांना द्यायचा आहे आणि केंद्र प्रमुख केंद्रातील ज्या ज्या शाळांचे असे प्रॉब्लेम असतील ते सर्व फॉर्मॅट संकलन करून ते गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला देतील आणि तिथून ते जिल्ह्यावर जाणार आहे आणि तिथून राज्यावर जाऊन तो जो पासवर्ड असणार आहे तो रिसेट होणार आहे। आणि हीच प्रोसेस आहे मित्रांनो GR नुसार। जर आपल्याला GR बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ। बघा, मुख्याध्यापकांनी पासवर्ड न मिळाल्यास सर्वात प्रथम केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा, स्पष्ट इथे लिहिलेलं आहे आणि सर्व प्रोसेस जी आहे ती इथे लिहिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, हा जो फॉर्मॅट आहे, केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळांनी याची खालील नमुन्यात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी। सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉर्मॅटमध्ये सादर करावी, अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही। तर अशा पद्धतीचा फॉर्मॅट मित्रांनो ते मग BO कार्यालयाला देणार आहे आणि त्यानंतर
नंतर मित्रांनो गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ते सर्व तालुक्याचं संकलन होऊन ते जिल्हा स्तरावर जाणार आहे, जिल्हा स्तरावरून ते राज्यावर सगळं हे ऑनलाईन पद्धतीने जाणार आहे। परंतु आपल्याला शाळा स्तरावरून देताना हे जे आहे हे ऑफलाईन पद्धतीने म्हणजे या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे। तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहेत, बऱ्याच आपल्या बांधवांचे मेसेज वगैरे आलेले आहे, फोन आलेले आहे की सर आमच्याकडे पासवर्ड मिळालेला नाही, सर्व माहिती आमची ओके आहे किंवा सर्व माहिती आमच्याकडे अवेलेबल आहे तरी सुद्धा पासवर्ड आलेला नाही आहे। तर या केसमध्ये मित्रांनो आपल्याला हे जे ऑफलाईन प्रोसेस आहे हे आपल्याला करणे अत्यावश्यक आहे आणि तात्काळ हे माहिती आपल्याला वरिष्ठ स्तरावर म्हणजे केंद्र प्रमुखांना देणे आहे। जर सर्व केंद्र प्रमुखांना सुद्धा माहिती आहे मित्रांनो हे सर्व प्रोसेस करणे आहे, म्हणून जर आपले केंद्र प्रमुख याला नाकारत असेल तर आपण हा जो GR आहे हे त्यांना दाखवू शकता। तर हा जो फॉर्मॅट आहे किंवा हा जो GR आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो मी आपल्याला समजायसाठी GR मध्ये जो फॉर्मॅट होता त्यामध्ये हे सर्व माहिती भरून घेतलेली आहे, परंतु आपल्याला तयार करताना एक वेगळ्या कागदावर हा तयार करायचा आहे, तिथे शाळेचा शिक्का वगैरे आपल्याला मारावा लागणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असे एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।